नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. यामध्ये EDU 425 समावेशित शिक्षण या पुस्तकाचे आपण वाचन करणार आहोत. सर्जनशील बालकांचे शिक्षण. वर्गामध्ये वेगवेगळ्या क्षमतेचे विद्यार्थी दिसून येतात. प्रत्येकाची बुद्धिमत्ता, विचार क्षमता, स्मरण क्षमता या बाबतीतही वेगवेगळेपण असणारे विद्यार्थी असतात. काही विद्यार्थ्यांमध्ये असणारी विचार क्षमता सामान्य मुलापेक्षा वेगळी दिसून येते. त्यांच्या विचारांमध्ये व कार्यामध्ये नाविन्यता आढळते. विचारांमध्ये कल्पकता व यातून वेगळे निर्माण करण्याची क्षमता असते. अशा मुलांना सर्जनशील म्हणतात. सर्जनशील व बुद्धिमत्ता यांचा संबंध पाहिला तर सर्जनशील व्यक्ती बुद्धिमान असेलच असे नाही, तसेच बुद्धिमान व्यक्ती ही सर्जनशील असेलच असे नाही. सर्जनशीलता व्याख्या. सर्जनशीलता एक विशिष्ट प्रकारची मानसिक क्षमता असून सर्जन विचार हा बौद्धिक विचार असतो. हे गिलफोर्ड यांचे विधान आहे. अपारंपरिक विचार प्रक्रिया म्हणजे सर्जनशीलता होय. हे एडवर्ड बोन यांनी केलेली व्याख्या आहे. नवीन ज्ञान व नव्या संबंधात रूपांतरित करण्याचा व त्यातून नवीन सहसंबंध निर्मितीची मानवी मनाची शक्ती म्हणजे सर्जनशीलता होय. सर्जनशीलता म्हणजे नवनिर्माण क्षमता होय. क्रिएटिव्हिटी इज द कॅपॅसिटी ऑफ प्रोसेस ऑफ प्रोड्यूस composition products or ideas of any sort which are specially new or novel and previously unknown to producer. सर्जनशील बालकाची वैशिष्ट्ये ओळखूया. व्यक्तीच्या विचारांमध्ये नाविन्यता, गतिशीलता, कल्पकता असते. व्यक्ती उत्साही, आनंदी, प्रसन्न दिसते. प्रयत्नाला महत्त्व देणारी, इतरांपेक्षा वेगळी असते. सर्जनशील व्यक्ती धाडसी असते. स्वतःचा असा एक दृष्टिकोन असतो. स्वनिर्णय क्षमता असते. जिज्ञासा असते. प्रत्येक गोष्टीत अभिरुची असते. चौकसपणा दिसतो. सकारात्मक दृष्टिकोन असतो. स्वची जाणीव असते. वेगळ्या मार्गाने किंवा विविधांगी विचार करणारे असतात. सर्जनशील विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या संपादनात प्रावीण्याच्या बाबतीत मागे असू शकतो. सर्जनशीलतेचे घटक पाहूया. त्यातील पहिला आहे सहज किंवा प्रवाहीपणा. या व्यक्तीला अगदी सहजपणे एका पाठोपाठ जलद गतीने कल्पना विचार सुचत असतात किंवा व्यक्त करता येतात. लवचिकता. व्यक्तीच्या कल्पनांमध्ये नाविन्य, वेगळेपण असलेले दिसून येते. तसे यामध्ये बदलास भाव असतो. पृथक्करण. यामध्ये सविस्तर मांडणीची क्षमता असते. मौलिकता. अलौकिक विचार असाधारणपणे निदर्शनास येतात. मौलिकतेत असाधारणत्व असून अशा कल्पना अगदी कमी लोकांना सुचतात. पुनर्मांडणी. वेगळ्या पद्धतीने रूढ प्रचलित झालेल्या मार्गांपेक्षा वेगळा नवीन मार्ग, दृष्टिकोन मांडण्याची क्षमता असते. समस्या संवेदन क्षमता. समस्यातील कमतरता, अडचणी, दोष, गरज, धोका लक्षात घेऊन समजून घेणे व नंतर समस्या सोडविण्याच्या कार्यास प्रारंभ करून समस्या निराकरणाच्या पुढीलपैकी कार्याचा विचार करणे. उत्पादकता. कल्पना विश्वात रमणे म्हणजे सर्जनशील होत नाही, तर त्या कल्पनेतील विचारांना मूर्त रूप दिले जाते, तेव्हाच ती व्यक्ती सर्जनशील आहे याची खात्री होते. सर्जनशील बालकांसाठी शिक्षण. बालकांच्या वेगवेगळ्या कल्पनांचा स्वीकार करावा. विद्यार्थ्यांच्या विचारांचा, कल्पनांचा आदर करावा. तसे विद्यार्थी आपले मते निसंकोचपणे मांडतील असे वातावरण असावे. वर्गात शिक्षकांनी तसेच घरी पालकांनी मुलांच्या सर्जनशीलतेस वाव मिळेल अशा स्वरूपाचे वातावरण निर्माण करावे. पालकांनी, शिक्षकांनी वर्गात तसेच घरीही वेगवेगळ्या विषयांवर संवाद घडवून आणावेत. शिक्षकांनी मुलांच्या अंगी असणाऱ्या कौशल्याचा विकास करावा. मुलांना समानतेची वागणूक देऊन सर्जनशीलतेला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या समोर वेगवेगळे प्रश्न निर्माण करावेत, जेणेकरून मुलांना ते सोडवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी
विचार करावा लागेल. शिक्षकांनी नाविन्यपूर्ण अध्यापन करावे, तसेच त्यात अध्यापन साधनांचाही वापर करावा. वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे शालेय वातावरणात प्रसन्नता आणून सर्जनशीलतेला वाव द्यावा. शाळेत नृत्य, नाट्य, स्नेह संमेलन, संगीत स्पर्धांचे आयोजन करावे. सर्जनशीलता असणाऱ्या क्रियाशीलतेचा वाव द्यावा. सर्जनशीलता जोपासावी. सर्जनशील मुलांचे अनुभव समृद्ध करण्याचा प्रयत्न करावा. या पाठाचे सारांश पाहूया. सर्व शिक्षण अभियान हा केंद्र शासनाने प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचे उद्दिष्ट कालबद्ध रीतीने गाठण्यासाठी तयार केलेला कार्यक्रम आहे. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्याला सुयोग्य वातावरणात शिक्षणाची संधी देण्यात यावी, असे या मोहिमेमध्ये अपेक्षित आहे. भारतामध्ये अपंग शिक्षणाची वाटचाल विशेष शिक्षण पद्धती ते समावेशित शिक्षण व्यवस्था अशी झालेली आहे. विशेष गरजा असणारी बालके कोण? सर्वसाधारणपणे सर्वसामान्य मुलांचा शारीरिक, मानसिक व भावनिक विकास साधारणतः त्यांच्या समवयस्क इतर मुलांप्रमाणे होतो. त्यांची सर्वच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय योग्य रीतीने विकसित होतात. ज्ञान संपादन करणारी, समायोजन करण्यात ही मुले पूर्णपणे कार्यक्षम व यशस्वी होतात. त्यांच्या शरीराचा सर्वांगीण विकास व वाढ व्यवस्थित होते. मात्र काही मुलांच्या या ज्ञानेंद्रियांपैकी काही ज्ञानेंद्रिय किंवा कर्मेंद्रियांपैकी काही अवयव आपली जीवशास्त्रीय कार्य पार पाडण्यास असमर्थ असतात. अशा मुलांच्या विकासाचा वेग मंद असतो. समाजाच्या विकास प्रवाहात ती मुले मागे पडतात. त्यांना विशेष गरजा असणारी बालके म्हणतात. विशेष गरजा असणाऱ्या बालकांमध्ये मतिमंद, दृष्टीदोष असणारी बालके, कर्णबधिर, शारीरिकदृष्ट्या अपंग, अध्ययन अक्षम, बालगुन्हेगारी, प्रज्ञावान व सर्जनशील बालकांचा समावेश होतो. या सर्व प्रकारच्या बालकांना सामान्य मुलांपेक्षा वेगवेगळ्या शिक्षणाची, मार्गदर्शनाची तसेच सोयी सुविधांची आवश्यकता असते. योग्य पोषक वातावरण मिळाले तरच ही बालके विकासाच्या प्रवाहात येऊ शकतात. मतिमंदत्व ज्या व्यक्तींचा बुद्ध्यांक सामान्य बुद्ध्यांक श्रेणीपेक्षा कमी असतो, ज्यांचा मेंदू काही विकारांमुळे त्यांच्या मेंदूची वाढ अपूर्ण झालेली असते किंवा खुंटलेली असते, अशा व्यक्तींना मतिमंद व्यक्ती म्हणतात. दृष्टीदोष बालके दृष्टीचा पूर्णपणे अभाव म्हणजे पूर्ण दृष्टीहीन असणे आणि ज्या व्यक्तींचा दृष्टीदोष शस्त्रक्रिया किंवा चष्मा, लेन्स यासारख्या उपकरणांच्या सहाय्याने कमी होऊन जी व्यक्ती दैनंदिन व्यवहार करू शकते परंतु दृष्टीदोषाचा परिणाम 40% अधिक आहे, त्यांना दृष्टीबाधित असे म्हणतात. कर्णबधिर ज्या व्यक्तींचा कानाचं संभाषण वारंवारितेतील श्रवणरास 60 डेसिबल किंवा त्यापेक्षा अधिक असेल, अशा व्यक्तींना कर्णबधिर म्हणतात. शारीरिकदृष्ट्या अपंग, सांधे, स्नायू, हाडे यांमध्ये दोषांमुळे हातपाय या अवयवांची हालचालीवर व कार्यशीलतेवर मर्यादा येतात, त्यांना शारीरिकदृष्ट्या अपंग म्हणतात. अध्ययन अक्षमता ज्या व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची शारीरिक, मानसिक अथवा बौद्धिक उणीव नसते, तसे बुद्ध्यांक सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त असून आकलन, संकलन, प्रकटीकरण इत्यादी बोधात्मक व्यवहारात अडथळा येतो, अशा अध्ययन अक्षमता असणारी बालके म्हणतात. बालगुन्हेगार बालकांचे समाजविरोधी वर्तन म्हणजे बालगुन्हेगार होय. ज्या मुलांच्या हातून गुन्हा घडला असून ती सिद्ध झालेल्या आहे त्या बालगुन्हेगार म्हणतात. प्रज्ञावान सातत्याने नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्रज्ञावान असे म्हणतात. सर्जनशीलता म्हणजे नवनिर्माण क्षमता होय. अशा वैविध्यपूर्ण गुण वैशिष्ट्य असणाऱ्या बालकांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणाची गरज असते. अपंगत्वाच्या प्रमाणानुसार अपंगांना शिक्षण देण्याची सोय शासनाने केलेली आहे. त्यानुसार अति तीव्र अपंगत्व असणाऱ्या बालकांना विशेष शाळांमध्ये शिक्षण दिले जाते. तसेच सौम्य व मध्यम स्वरूपाचे अपंगत्व असलेल्या बालकांना समावेशित शिक्षण व्यवस्थेत सामावून घेतले जाते. विशेष गरजा असणाऱ्या बालकांना शिक्षण देताना शिक्षकाला महत्त्वपूर्ण मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी लागते. तसेच अशा बालकांसाठी वेगवेगळ्या अध्यापन पद्धती, विविध शैक्षणिक व साहित्य
व साधने, अभ्यासपूरक शैक्षणिक कार्यक्षम क्रम यांचा वापर करावा लागतो. विशेष गरजा असणाऱ्या बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन करणे आवश्यक असते. या ठिकाणी पाठातील पारिभाषिक शब्द व अधिक वाचनासाठी पुस्तके दिलेली आहेत. धन्यवाद.